मल्ल्याला काय कॉन्फिडन्स आहे काय म्हणजे डायरेक्ट दिसलाय इकडून आहे म्हणून. ठीक आहे म्हणलं चलो बाबा. तिथे थोडंसं कन्फ्युजन झालं मला की त्या हाडशीच्या जवळपास आलो होतं मंदिरापासून, थोडंसं पाऊस वल्ल वल्ल दिसलं, त्याच्यानंतर समोर आलं तर डायरेक्ट पाऊस चालू झालाय. बरं झालं मी ऑफिसची बॅग घेऊन आलो होतो, त्याच्यामधलं रेन जॅकेट आणि पॅन्ट रेज होते, कारण एक बस स्टँड भेटलंय तिथं चेंज म्हणजे पाऊस कधी पण येतोय अचानक मध्ये भयानक कार्यक्रम व्हायला नको. मल्लेश होय अरे मल्लेश काय माझी पण सटकली होती. अय माझी गुत्ती वाटते इथे. चिखल आहे. ट्रॅक्शन कंट्रोल. स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज संडेची राईड स्टार्ट होतीये. तसं तर आपल्याकडे 3-4 लोकेशन होते, पण अजून फिक्स नाही आहे. मल्लेश थांबला इंजोडी चौकात, तो त्याला भेटल्यानंतर लोकेशन फिक्स होईल. सध्या वाजले 5:45. पसायदांचा आवाज येत असला, आरती चालू आहे. इंजोडी चौकातच थांबला इथं. कोल्ड स्टार्ट करूया आणि निघूया लवकर. लेट्स गो. फ्युल अप वगैरे काही केलेलं नाही आणखीन तरी, कारण की रात्री उशीर आलं तर प्रत्येक सॅटर्डे सारखं या सॅटर्डेला पण 3-4 वाजता झोपलो आहे आणि 5 वाजता उठून रोड ट्रिप स्टार्ट. लेट्स गो. हिला वळवायचं म्हणजे पण एक टास्क आहे, उलटं पालटं करावं लागतं. जातो रे. हां मल्लेश ट्रस्ट झाले का? किती वेळाला थांबले होते तू? पड लागलं 15 मिनटं झाले. मला वाटलं थोडाच वेळ झालाय. आता तूच फोन केला होता काय? कुठं? हाडशी. हे कोणतं आहे? मल्ले शेटनी नवीन ग्लव्ज घेतले तर कोणते आहे ते? माहिती नाही, चांगले आहेत पण. कसं आहे, नाद करते काय? हाडशीला यावंच लागते. पेट्रोल भरून घेऊ, कारण की इथून पुढं 1-2 आहेत पेट्रोल पंप, पण जर बंद असेल तर काम फटे होईल. इथं उलटं पालटं फिरायचं निवांत. तसं आहे पण कशाला? तू पण टाकणार आहे का? ओके. किती? 103.96. गँगले खतरनाक दिसते. हळू घेतलेली गाडी परवडली. पहिला 2-3 पाऊस झाले तसं हिरवगार दिसायला चालू झाले आणि तामिनीकडं निघणारे बरेच 2 व्हीलरवरती बायकर्स दिसले. म्हणजे ते तामिळला चालले असेल. इकडं तर कोण दिसत नाही, म्हणजे त्याच साईडला सगळे वळाले असतील. कमीत कमी 40-50 गाड्या तरी 2 व्हीलर दिसल्या होत्या. मल्ल्याला काय कॉन्फिडन्स आहे काय म्हणजे डायरेक्ट दिसलाय इकडून आहे म्हणून. ठीक आहे म्हणलं चलो बाबा. तिथे थोडंसं कन्फ्युजन झालं मला की त्या साईडने जाय. मला वाटतं ती साईड आहे. मल्ल्या ती साईड आहे. टाक बरं इकडं. नाही ही वाटतं. ही आहे. लेट्स गो. बघू पुढं जाऊन तर बघू. आपल्याकडे टाईमच नाही. आत्ताशी तर 7:30 झालेत. कळत नाही काही. मल्लेश जस्ट पुढं गेला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी थांबवली की आपण हिंजवडीपासून फक्त 20-22 किलोमीटर लांब आहे आणि दिस इज द व्ह्यू वी आर गेटिंग.
गाडी लागली का नीट, नाही तर माझ्या गाडीचा व्ह्यू व्हायचा. शेती वगैरे आणि इकडं शेती, ह्या साईडला डोंगर. मुळशी, मग ह्याला तर म्हणतात मुळशी. आणि 15-20 दिवसानंतर पाऊस कंटिन्यू जर चालू झाला तर मग आणखीन मुळशी त्याच्या एकदम ब्युटिफुल व्ह्यूमध्ये दिसेल आपल्याला, जो त्याचा पीक टाईम असतो एकदम दाट पावसामध्ये. चला निघूया. आत्ता वाजलेत 6:30. आणखीन थोडंच आय गेस काय करू, किती किलोमीटर आहे? 31 किलोमीटर असेल आणखीन. मी तर काही लोकेशन नाही टाकलेली, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ, त्याच्यानंतर पुढं पाहता येईल. आगे का आगे देखेंगे. जास्त प्री प्लॅन जर केलं तर गोष्टी चुकतात. आणि अरे भेंडी गावावर इकडं पाऊस आलाय रे. अर्ध्यामध्ये ते सगळं ऊन नव्हतं तर पडलं, सकाळपासून ऊन तर नाही पडलेलं, इकडं पाऊस झालेला आहे. नाद आहे नाद. मुळशी बोलते, सप्प बोलते. नाही कोण आहे, कुत्री खतरनाक आहेत पण इथली. कार्यक्रम करते ना आपला. हे गाड्या हाडशीच्या जवळपास आलो होतं मंदिरापासून. थोडंसं पाऊस वल्ल वल्ल दिसलं, त्याच्यानंतर समोर आलं तर डायरेक्ट पाऊस चालू झालाय. बरं झालं मी ऑफिसची बॅग घेऊन आलो होतो, त्याच्यामधलं रेन जॅकेट आणि पॅन्ट रेन होते. कारण एक बस स्टँड भेटलं तिथं चेंज म्हणजे याच्यावरतूनच टाकायचे, याच्यावरती बॅगला पण येते चड्डी घातली बॅगला. हे बघा पाऊस आता रायडरतून आलं. माझ्या गोपुरती झालं बॅटरी नाही, मेमरी कार्ड फुल झालंय. ठीक आहे चालेल, थोडं पुढे गेल्यावरती मग डिलीट मारावं लागेल. काही रात्रीच करायचं होतं, त्याला रात्री काही टाइम नाही भेटला. मला शेट कसं वाटतंय, वातावरण कसं आहे? वातावरण एकदम भारी. वसूल आहे का? वसूल म्हणजे वसूल झालंय, यावंच लागते. यावंच लागते. हे तुम्ही त्या गॅरेजवर बसताय ना, गॅरेज आणि मोमोज ते बंद करा सगळ्यात आधी. नाहीतर तुम्ही त्या गॅरेज आणि मोमोजला एक जणांनी सोड चिठ्ठी दिलेली, आता त्याचं नाव नाही घेणार. तो भाऊ आता काय पोरांमध्ये पण येत नाही. 26 वर्षातनं भेटलंय त्याला. आता भरला असेल पूर्ण. उन्हाळ्यात कोरडा असतंय ना मस्त. हे टाक, हाडशी लेक एंट्री पॉइंट. गाड्या बंद कर. हाडशी लेक एंट्री पॉइंट मी टाकलं होतं, पण माझा मॅपच गणलाय, म्हणजे पूर्ण डेस्टिनेशन संपलेलं दाखवतंय. त्याच्यानंतर काय व्ह्यूज दिसत नाही. सरळ तर चाललेत, पण नाही चाललेत कुठं मला ते कळत नाही. अजून लांब आहे? किती लांब आहे? 5 किलोमीटर. बघू चला. मला मागाशी 1.8 दाखवलं होतं. अरे हे हाडशी टाकले काय तू? जाते कुठे हे सांग. जायचं यांच्या मागं. मी एक तर आगावागल घातलं तर मला आंधळे पण आलंय थोडस. चल आंधळ पण. अरे याच्यामध्ये तर अजून आहे ना 5 वाजल्या का वाटतं. आता दिसतच नाही, म्हणजे पूर्ण
सगळं डिम लाईट झाली. एक तर ढग आहे. काय कर मला म्हटलं एवढं का पाट पाट वाटत दिसत असं पण 6:15 झालेलं आहे. चला जाऊया यांच्या मागे. काय करता येईल. आम्ही जस्ट पॉइंट एक्सप्लोअर करतोय फक्त. माहीत नाही कुठं चाललोय. आता ठाकूरसाई म्हणून एक बोर्ड दिसलाय. आतमध्ये एंट्री आहे. वरती जाऊन बघू काय विषय ठाकूरसाई म्हणजे नेमका. आपल्याला काय येतं आत्ताशी 6:15 वाजलेत. कुठं पण जायचं जिथं दिसेल तिथं. वाव. हा एक थोडासा ऑफ रोड पॅच भेटलाय जो आतमध्ये जातोय. थोडासा लेकच्या थोडासा आतमध्ये जाऊ शकतो आपण. असा फक्त गाडी अडकली नाही पाहिजे एवढंच म्हणणं आहे. बाकी काय नाही. कारण की पाऊस कधी पण येतोय अचानक मध्ये भयानक कार्यक्रम व्हायला नको. मल्लेश होय. अरे मल्लेश काय माझी पण सटकली होती. काय करायचं आत न्यायची अजून. अरे हा काय ऐका ना गाडी तिरकी चालते. ओ भाव बोट भरले भाव. चला पूर्ण ऑफ रोडिंग करते. ए यार कुठून उतरवतोय बाबा तू. आपली नेकेड नाहीये ना त्याची नेकेड आहे. मल्ल्या अडकू शकते बरं का गाडी. मी नाही टाकत मला वाद झाली इथं. मी इथे नेऊन लावतो. मला नाही काढायचे. मला नाही फोटो व्हिडिओ काढायचे. सटकेस विषय होते. दगडावरती लावू. दगडांवर बस. हे इथं सटकली होती. पण फायनली डिसिजन हा झालाय की मी पण तिथं घेऊन चाललोय. लाईक गॉगल घातल्यानंतर थोडा जास्त सिनेमॅटिक वाटतंय. म्हणजे अंधार होतोय. जे एकदम मेन सांगायचं म्हणलं तर. चावी कुठे ठेवली मी. चावी अरे हे ग्लव्स घालायचं याच तोटा आहे. पॅन्टमध्ये जीन्सच्या खिशात हातच जात नाही. हे असे पॉईंट्स आहे ना कधीतरी सापडतात. आणि जर आपण हे घालवले तर ते नंतर भेटण्याचे चान्स 0 असतात. कारण की नेक्स्ट टाइम तुम्ही असेल इथं प्लॉटिंग झालेली असेल, इथं हॉटेल चालू असेल आणि ते तसा व्ह्यू नाही भेटणार, तसा पॉईंट नाही भेटणार. फक्त पावसाच्या अगोदर बाहेर काढायची गाडी. बाकी काय नाही. घसरती तिरकी चालली गाडी. मला वाटलं नव्हतं एवढं लांबपर्यंत. लय अंगावरती येत होतं का तुझ्या. मला वाटलं कमी असेल कारण की त्याला गार्ड आहे ना. ते फायनली लोकेशन आपल्याला भेटलेली आहे. तिथं फोटोशूट वगैरे करायचंय. त्या साईडला हॉटेल्स आहेत वाटतं. एक थोडासा पॉइंट भेटला. त्याच्यानंतर आपण आत घुसलोय. नंतर बघूया. याच्या गाडी गुतली होती. चिक्कल विकल लागलाय. टायर मी थोडी ह्याच्यावरतून आणली दगडांवरतून. ठीक आहे कारण की हिला फायबर आहे खाली. फायबरचा कार्यक्रम होईल त्यामुळं थोडंसं निवांत दगड पाहून. चला मल्लेश शेट फोटोशूट करायचं का. वरते का राईड आजची. फुल सिनेमॅटिक व्ह्यूज वगैरे येतील. आणि पाऊस जो लागला ना त्याच्यात खरी मजा. मला वाटलं नव्हतं एवढं भारी होईल. कारण की आम्ही जेव्हा घरातून निघालो काहीच वातावरण नव्हतं. आणि हिंजवडी वाकड एरियामध्ये सगळ्यांना माहिती असेल पाऊसच होत नव्हता.
2 दिवस. पण इकडं मेन आहे. ठीक आहे, लोकेशन आम्ही सांगू नाही शकत कारण की आम्हालाच माहित नाही आम्ही कुठं आलो. आतमध्ये आलोय कसं ते नाही माहिती. हेल्मेटनी केस एकदम अर्धा पाऊण तास मस्त फोटोशूट झालेलं आहे. आता थोडा बारीक पाऊस यायला चालू झाले. सिनेमॅटिक व्हिडिओज वगैरे बनवलेत. आता मल्लेश कसा एडिट करतो त्याच्यावरती इंस्टाग्रामवर आपले प्रसाद दादा झळकणार आहेत. लवकरात लवकर फॉलो करा. पायाची तर म्हणजे शूजची वाट लागलीत, त्याचा पण भरलाय माझा पण, कारण की तिकडे गेलो होतो आम्ही खाली. फोटोज एक नंबर आलेत कारण की काही साईडनी ऊन येते, काही साईडनी ढग आहेत आणि थोडा पाऊस चालू आहे. एक नंबर. मल्लेश आता ह्याची सिनेमॅटिक काढू गाडीचे जरा आणि निघू इथून, कारण की पाऊस आला ना. ते बाकीची जी एक गँग आली होती त्यांनी तर गाड्या तिकडेच लावल्यात. आम्ही रिस्क घेतलीत. पाऊस जर जोरात झाला तर निघता येणार नाही. लेट्स गो. थोडाफार पाऊस झालेला आहे. मी अर्ध्यावरती आणून ठेवली तर इथून ह्या साईडने नेता येईल वरती. बघू वरती गेल्यावरती भेटू, कारण की इथं वरतून नेणं टास्क आहे, कारण की गाडी स्पिन होते, चाक पुढं जात नाही. चिखल झालेला आहे ना त्यामुळं. लेट्स गो. मे बी तिथं नाश्त्याला थांबल, तिथं आपण भेटूया परत. ओ माय गॉड, इकडून तर नाही जाता येणार. इधर से तर फस जाएगा. मल्ल्याची इथं गुतली होती. अय माझी गुत्ती वाटते इथं. चिखल आहे. ट्रॅक्शन कंट्रोल. गुतली वाटलंच होतं मला गुतन. जिमला का फुकट जातो का आम्ही? हा आली वरती आली वरती दम. म्हणजे आम्ही जिमला फुकट जातो, फक्त वजन नाही कमी करत. स्टॅमिना वाढलं, स्टॅमिना. ॲडव्हेंचर चालू होतं रे. गुतली होती, ओढून काढली बेल्टला धरून. चला मल्ल्याचं बोलणं होतं थोडं पुढं जाऊ म्हणून पुढं आलो होतं. तर या समोर हे होतं, काय होतं रे, पावना डॅमचा गेट होता. त्यानंतर नाश्त्याला भूक लागली म्हणून एक हॉटेल बघून थांबलोय. काय सांगितलं, पोहे, 2 पोहे आणि 2 चिल्ड थम्सअप आणि एक मिरंडा पिऊ. कसं वाटली मिरंडा? माझी गाडी तर पूर्ण गुतली होती, ओढून काढली मी तिला बाहेर. मल्ल्यानी तर त्या साईडने घेतली. मला वाटलंच होतं व्हिडिओत असेल एखादं होतं, मला पण चेक करायला लागेल, कारण GoPro इतका हँग होतो ना, हँग झाला होता. परत त्याला काढला, पूर्ण बॅटरी बाहेर काढली, त्याच्यानंतर रिस्टार्ट मारला, चालू झाला. वर्स्ट केस. आता गाडी डायरेक्ट वॉशिंगलाच द्यावी लागणार असं वाटतंय, कारण की चिखल पण बसलं. त्याच्या गाडीला पण तेच कार्यक्रम झालेला आहे पूर्ण. हॉटेल पाहुणा चांगलं आहे. पोहे आपण तर ट्रायलसाठी पोहेच घेतले होते आणि पोहेच खाल्ले, छान होते. आणि पॉईंट वगैरे चांगला बनवला आहे फोटोशूटसाठी. जर येणार असेल तर थांबा. यूज कोड प्रसाद वाघमारे फॉर एक्स्ट्रा 10% ऑन युअर बिल. चला. हा ना, उलटं चाललंय. मगाशी उलटं होतं, आता उलटं चाललंय. आत्ता थोडी गर्दी व्हायला लागली. टुरिस्ट दिसतंय. परत एकदा GoPro लॅग झाला होता. आपण चाललोय सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशीमध्ये, कारण की कुणी सायलं नाही, येडं झालं आहे ते. तर इथं ढगं उतरल्या का दिसतं ते आपल्याला. जाऊन बघूया फॉग वगैरे आला आहे का नाही. ती गाडी तिकडंच चालली वाटतं, कारण की आतमध्ये तर काही नाही, बाकी घरं आहेत माणसांची. चला म्हणलं शेट, सायला रिप्लाय देतोय का?
जस्ट घरी पोहोचलो 11:30च्या दरम्यान आणि स्पीडोमीटरमध्ये चेक केलं तर 99.9 किलोमीटर झाले, म्हणजे बरोबर 100. पण ते पण हिंजवडी सोडल्यानंतर लावलं होतं मी.